गृहमंत्री अमित शहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत मोठं वक्तव्य केलं। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचंय असं वक्तव्य अमित शहांनी प्रचार सभेतून केलं। त्यामुळे अमित शहांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का अशा चर्चांना आता उधाण आलं। तसंच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कथित वाद असलेल्या चर्चांना देखील पूर्णविराम मिळालाय। त्यामुळे अमित शहांच्या मनातील महाराष्ट्रातील नेता कोण या चर्चांनाही पूर्णविराम मिळालाय। 1.5 महीने पहले पूरे महाराष्ट्र का दौरा किया हूं। जहां जहां गया, विदर्भ गया, मुंबई गया, कोंकण गया, कोल्हापुर गया, उत्तर महाराष्ट्र जलगांव गया, जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है। यानंतरची मोठी बातमी पाहतोय ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी धुळ्यामध्ये होते। यावेळेस त्यांनी एक है तो सेफ है अशी घोषणा दिली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही महाराष्ट्रातल्या प्रचार सभेत हिंदूंना एक राहण्याचं आवाहन करताना बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली आहे। काहीशी त्याच अर्थाची पण वेगळी घोषणा आता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात दिली आहे। तर काँग्रेसच्या खतरनाक खेळाला अयशस्वी करायचंय असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। मोदींच्या नाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं असून या घोषणा इथल्या लोकांना आवडत नाहीत असं अजित पवारांनी म्हटलंय। तो सेफ है, एक है तो हमें एकजुट रहकर कांग्रेस के खतरनाक खेल को नाकाम करना है और विकास के रास्ते पर आगे बढ़ते रहना है। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि आमची विचारधारा ही वेगळी होती, परंतु त्यावेळेस कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलेलो होतो। आता देशाचा विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या मुद्द्यावर आम्ही ह्या सरकारमध्ये सामील झालो। हे पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय, हे माझं मत मी आजही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी निगडीत आहे, कालही होतो आणि पुढेही राहणार आहे। ही माझी भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। मी तुम्हाला तेही मी काल तुम्हाला सांगितलं, तुम्ही तेच पुन्हा विचारताय। आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही। द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकामुळे राज्यातील राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या पुस्तकामध्ये ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी राष्ट्रवादीनं भाजपसोबत युती केली असं छगन भुजबळांनी म्हटल्याचा उल्लेख करण्यात आला। यानंतर छगन भुजबळ यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी पुस्तकातील सर्व दावे हे फेटाळून लावले। मी अशी कुठलीही मुलाखत दिली नसून आता हे पुस्तक आपण वाचणार आहोत आणि त्यानंतर 8 दिवसांनी मला जी कारवाई करता येईल ती कारवाई करणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर तर अनेक दिवसापासून तो होतो आहे। नंबर 3 माझ्याबद्दल जर म्हणाल तर मला कोर्टानं जे आहे महाराष्ट्र सदनमध्ये क्लीन चिट दिलेली आहे आणि ते आता नाही दिली। ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेला दिलं। कोर्टाचा तो निकाल आल्यानंतर मी त्यांना आणि पवारसाहेबांना पेढीसुद्धा दिलेली आहे। त्यामुळे मला परत तुरुंगात जायची भीती आहे आणि मला अशी अडचण आहे आणि हे आहे ते आहे, या सगळ्या गोष्टीचा मी इन्कार करतो आहे। आज सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये या क्षणाला सुमारे 2000 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत। आमच्या मतदारसंघामध्ये जे आहेत लोकांना जे आहे सगळ्या ज्या विकास व्हायला हवा आहे आणि त्यामुळे जो आहे आम्ही सगळ्यांना जो निर्णय घेतला त्याबरोबर त्या निर्णयानुसार जे आहे आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आणि त्याचा निश्चितपणे जो आहे हा विकासासाठी आम्हाला फायदा झालेला आहे। आता याच वेळेला ते का असं सगळं छापलं जात आहे हे मला कळण्याच्या पलीकडे आहे। निवडणुकीच्या या धामधुकीमध्ये फोकस चेंज करण्याचा उद्देश आहे काय मला कल्पना आहे, पण ठीक आहे। लोकशाहीमध्ये आपापला त्यांना जो काय अधिकार आहे ते आपले
तो त्यांचा अधिकार ते गाजवतात, माझं काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण मी हे जे काही पुस्तक जे आहे ते अजून काही वाचलेलं नाही. ते पुस्तक जे आहे मिळवून ते मी वाचेन काय, आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय नाही, आमच्या वकिलांच्या थ्रूसुद्धा जे आहे त्याच्यावर मी विचार विमर्श करीन.